आपल्या तिकडचे आहेत का इकडचे? माथेरानच्या सर त्यांचं पर्यटनाकडे जास्त आकर्षित केले जावं असा उद्दिष्ट त्यांचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या शहरातील जे काही नागरिक आहेत, कामगार वर्ग आहे, हा त्या ठिकाणी जाऊन त्या माथेरानचं मजा लुटण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा असा त्यांचा उद्देश होता आणि तो आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये साजरा केला. पोल्युशन म्हणून माथेरान ओळखलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून मग त्या तिथले जे काही घोडे आहेत किंवा त्याच्यानंतर ट्रेन आहे, त्यानंतर त्या ठिकाणी असणारे चिक्कीचा व्यवसाय म्हणा किंवा बूट चप्पलचा व्यवसाय म्हणा किंवा एक निसर्गाला साजेल अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांनी प्रदर्शन भरवलेलं आहे आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत हा मेसेज देण्याचा हे केलेला आहे. खाली इधर से उधर घूमने का. चलो हटे आणि ठाणे शहराचं भरवला गेला आणि यावर्षी हा तिसरा महोत्सव पिंपरी चिंचवड शहरामध्ये भरवण्यात येत आहे. याचं महत्त्वाचा उद्देश असा आहे की या परिसरातील पर्यटकांना माथेरानमध्ये आकर्षित व्हावं. सर्वप्रथम कसं आहे, माथेरानमध्ये गुजरात आणि मुंबईचे पर्यटक जास्त प्रमाणात येतात. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई या परिसरातले पर्यटकांना माथेरानविषयी जास्त माहिती नाही आणि पर्यटक जास्ती प्रमाणात यावेत आणि या औद्योगिक नगरीमधल्या पर्यटकांनी आता IT हब झाले असल्यामुळे इथले पर्यटक माथेरानला येण्याकरता हा महोत्सव आम्ही पिंपरी चिंचवड शहरात आयोजित केलेला आहे. आणि माथेरानची संस्कृती, माथेरानचं वातावरण, माथेरानची हॉस्पिटॅलिटी आणि माथेरानचा आदरात इथे पिंपरी चिंचवडकरांना आम्ही आमंत्रित करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी माथेरान महोत्सवचं उद्घाटन या ठिकाणी असून माथेरान महोत्सव 20 ते 28 मे दरम्यान माथेरानमध्ये आयोजित केला जाणार आहे आणि त्यानिमित्तानं इथल्या पर्यटकांना आणि इथल्या नागरिकांना आम्ही आमंत्रित करण्यात आलेलो आहोत. त्या ठिकाणी 20 ते 28 मे दरम्यान शोभायात्रा, भव्य अश्वशर्यती, व्हॅली क्रॉसिंग, कपल ऑफ द सीझन, इको मॅरेथॉन या सर्वचं आयोजन केलं जाणार आहे. माथेरान म्हणजे महाराष्ट्राचा अंकुर, निसर्ग सौंदर्याचा अप्रतिम आविष्कार, मानवी मनाला चैतन्याची आनंदाची स्वागत. ज्येष्ठ पत्रकार सन्मानित काय हे राजा उल्लेख करून आहे. पुन्हा एकदा मी वाईट घेतो तू काहीतरी इकडे बघा.
यानंतर माननीय विवेक चौधरी यांना विनंती आहे आपण सन्मान करावा. माझे नगरसेवक दयानंद डोईफोडे यांना विनंती आहे आपण हा सन्मान करावा. यानंतर राष्ट्रवादी लोकचे एक मिनिट थोडे मागे या जरा तुम्ही. बुके खाली एक मिनिट बुके ते खाली ठेवा. बुके थोड़ा खाली घ्या. यानंतर स्वर्गीय भिकू वारकरी प्रतिष्ठानच्या वतीने मर्यादा आणि श्री नारद मर्यादा रमेश गोळे आणि श्री नारद पंधरा गोळे आपण त्यांच्याही काळाच्या गटात जोरदार पुढील मोहिमेसाठी या प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येत आहे. त्यांचेही जोरदार टाळ्या